मित्र हो, भाजपानं उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि त्याच पद्धतीने शरद पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा फोडली. हे दोन्ही पक्ष केवळ फोडले नाही तर पक्ष आणि चिन्ह पळवून नेले. हे सगळं काही अत्यंत एकदम बेकायदेशीरित्या घडलं असल्याचं आज सुद्धा घटना तज्ञ सांगताहेत. पण हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये विझत पडलेलं आहे. न्यायाला विलंब करणं म्हणजे न्याय नाकारण्यासारखं असतं असं म्हटलं जातं, पण सुप्रीम कोर्टात मात्र फक्त तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे. अंतिम टप्प्यातला हा खटला असला तरी तो निकालापर्यंत मात्र पोहोचत नाही. केवळ महाराष्ट्राला नव्हे, संपूर्ण देशाला या निकालाची प्रतीक्षा आहे. हा निकाल येत नसल्यामुळं प्रचंड नाराजी तर आहे, पण सुप्रीम कोर्टाकडून याचा निकाल दिला जात नसल्यामुळं ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांनी अनेकदा अत्यंत परखडपणे न्यायालयावर टीका केलेली आहे. न्यायालयाच्या संदर्भामध्ये काही टीकात्मक बोलू नये, पण आज सगळं काही उघडपणे बोललं जात आहे. अर्थात याला जबाबदार कोण आहे याचा सुद्धा गंभीरपणे विचार व्हायला हवा. सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम आहे, पण असा खटला किती काळ लांबवला जाऊ शकतो? अशा महत्वाच्या राजकीय खटल्यांचा निकाल देण्यासाठी काही कालमर्यादा आहे की नाही? आणि याचं उत्तर आता हायकोर्टानंच दिलेलं आहे. खरं तर हायकोर्टानं सुप्रीम कोर्टाला लगावलेली ही एक जबरदस्त चपराक म्हणावी लागेल. त्याचबरोबर मद्रास उच्च न्यायालयानं हे एक मोठं धाडसच केलं आहे असं सुद्धा म्हणावं लागेल. मद्रास हायकोर्टानं दिलेला एक निकाल सध्या देशभरामध्ये चर्चेचा ठरलेला आहे. 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील एका मतदारसंघाचा निकाल मद्रास उच्च न्यायालयानं आता म्हणजे तब्बल 10 वर्षांनंतर बदललेला आहे. न्यायालयानं विजयी असलेल्या उमेदवाराला पराभूत आणि पराभूत झालेल्या उमेदवाराला विजयी घोषित केलं आहे. आता तब्बल 10 वर्षांनी, म्हणजे त्यानंतर 2 विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतरचा आलेला हा निकाल आहे. साहजिकच त्यामुळं कोर्टामध्ये निकालांना होत असलेल्या विलंबाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. पण या निकालानंतर मद्रास हायकोर्टानं थेट सुप्रीम कोर्टावर नाराजी व्यक्त केल्यामुळं याला एक वेगळं महत्व आलं. तामिळनाडू विधानसभेच्या 2016च्या विधानसभा निवडणुकीत राधापुरम मतदारसंघातून त्यावेळी AIADMKचे उमेदवार IS इनबदुराई यांना त्यावेळेला विजयी घोषित केलं गेलं होतं. निवडणूक आयोगानं त्यांना विजयी ठरवलं होतं. पण या विजयाला DMKचे उमेदवार M अप्पाऊ यांनी निवडणूक याचिकेच्या माध्यमातून हायकोर्टात आव्हान दिलं होतं. काही वर्षे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुद्धा होतं. बऱ्याच घडामोडी घडल्यानंतर हायकोर्टानं आता ज्यांना पराभूत ठरवलं होतं त्या अप्पाऊ यांच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांना विजयी घोषित केलं. हा निकाल देताना हायकोर्टानं सुप्रीम कोर्टात लागलेल्या विलंबावरून नाराजी व्यक्त करीत गंभीर निरीक्षणं सुद्धा नोंदवलेली आहेत. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 अंतर्गत निवडणूक याचिका 6 महिन्यांच्या आत निकाली काढायची तरतूद असताना सुद्धा सुप्रीम कोर्टानं स्वतःच्याच निरीक्षणाचं पालन केलं नाही असं मत मद्रास हायकोर्टानं मांडलं. एवढंच नाही तर न्यायमूर्ती G जयचंद्रन यांनी हे सगळं असंच सुरू राहिलं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हुकुमशाहीकडे झुकलेल्या इतर देशांच्या मार्गावर भारतही जाईल अशी भीती व्यक्त केली. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 86(7) चं पालन जर नाही केलं तर लोकशाहीवर आघात होईल असं सुद्धा मद्रास उच्च न्यायालयानं म्हटलं. हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी नोंदवलेली ही निरीक्षणं अनेक अर्थाने महत्वाची मानली जात आहेत. निवडणूक याचिका असो किंवा महाराष्ट्रातील पक्षफुटीची प्रकरणं असो, ही प्रकरणं अनेक वर्षापासून न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अंतिम निकालाला लागलेला विलंब सुद्धा लोकशाहीवर आघात करणारा नाही का, असा सवाल अनेकांनी आणि यापूर्वीच उपस्थित केलेला आहे. महाराष्ट्रातील
शिवसेना 2022 साली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2023 साली फोडले. त्यानंतर ही दोन्ही प्रकरणं सुप्रीम कोर्टामध्ये गेली. पक्ष आणि चिन्हाबाबतची लढाई तेव्हापासून न्यायालयीन निकालाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आमदार अपात्रतेचं प्रकरण सुद्धा प्रलंबित आहे. विशेष म्हणजे त्यानंतर लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूकही झाली, पण या प्रकरणाचा निकाल अजूनही आलेला नाही. कधी येईल आपल्याला माहिती नाही, सांगता येत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची ही प्रकरणं 3.5-4 वर्षापासून प्रलंबित असतानाच पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षाच्या फुटीचं प्रकरण सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल होऊ शकतं. न्यायालयात होणाऱ्या विलंबाबाबत राजकीय नेते तर बोलत असतातच, आता तर काय सामान्य माणूस सुद्धा बोलू लागलेला आहे. पण उच्च न्यायालयानं आपल्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या सर्वोच्च न्यायालयाबाबत हे बोलण्याचं केलेलं धाडस विशेषच म्हणावं लागेल. उच्च न्यायालयाच्या या निरीक्षणाबाबत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.